नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद राहो. तर आज व्हिडिओचा विषय असा आहे की आत्ताच रक्षाबंधनचा सण झाला आणि आपल्या सगळ्या सणांना सुरुवात झाली. कसं असतंय ना, एक मुलगी लग्न होऊन तिच्या घरी गेली, सासरी गेली, तिच्या सासरी ती किती खुश असो किंवा काही जबाबदाऱ्या पार पाडत असो, पण वर्षातले हे जे 2 सण आहे ना, रक्षाबंधनचा सण असो किंवा भाऊबीजेचा सण असो, तिला आपल्या माहेरची आठवण अशी खूप जास्त तीव्रतेने येते. रोज तर आठवण येतच असते, पण या 2 सणांच्या वेळेस इतकी आठवण येते. आपल्या भावाची आठवण येते, आईवडिलांची आठवण येते, खूप जास्त माहेरची आठवण येते. पण सासरी पण काही जबाबदाऱ्या असल्या दरवेळेस तिला जाणं शक्य होईल असंच नाही आहे. कसं बहीण भावंडांचं कसं असतं ना, लहानपणी एकदम एकमेकांसोबत लहानाचे मोठे होतात, एकमेकांसोबत वेळ घालवतात, सगळा वेळ त्यांचा एकमेकांसोबत गेलेला असतो. पण मोठे झाले, जबाबदाऱ्यांमध्ये पडले की भाऊ कुठे बहीण कुठे, दोघं 2 वेगवेगळ्या ठिकाणी जबाबदाऱ्यांमध्ये जातात की त्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांना एकमेकांसाठी वेळ काढून एकत्र येणंसुद्धा अवघड होतं. जसं मुलीला पण तिच्या सासरच्या जबाबदाऱ्या असतात, त्या सोडून पटकन जाता येत नाही, तसंच मुलावरही त्याची नोकरी, त्याच्या प्रपंचाची जबाबदारी असते. भावालाही दरवेळेस शक्य होईलच असं नाही. पण कसं आहे ना, रक्षाबंधनाच्या, भाऊबीजेच्या या 2 सणांना आहे ना, वेळात वेळ काढून दोघाही बहीण भावंडांनी वेळात वेळ काढून एकत्र आलं पाहिजे. आईवडिलांसाठी माहेरचे ते क्षण घालवलेला तो आठवणींचा नाही का शिदोरी ती उघडण्यासाठी आणि तिचा आनंद घेण्यासाठी खरंच एकत्र आलं पाहिजे. पण आता असं आहे ना, तर भरपूर बहीण भावंडांमध्ये प्रॉपर्टीवरून भांडणे किंवा इतर काही कारणावरून भांडणे, त्याच्यामुळे ना भावाला सुद्धा लवकर बहिणीकडे जाणं शक्य होत नाही आणि बहिणीला भावाकडे जाणं शक्य होत नाही. असे नाते ना दुरावत चाललेले. पण हे नाते असे दुरावले नाही पाहिजे. सगळ्यांनीच वेळ काढून एकत्र आलं पाहिजे. मला पण आता यावेळेस सासरी कशी थोडी जबाबदारी होती, पेशंट होतं मागे, त्याच्यामुळे मला पण दवाखाना त्यांचं चालू होतं, त्यामुळे मलासुद्धा रक्षाबंधनला माहेरी नाही जाता आलं. पण मग मी माझ्याच भावाला बोलले की दादा मला ते यायला जमणार नाही, असं कर तू तरी माझ्याकडे ये, राखी बांधून घे. मग तो माझ्याकडे जरा वेळ आला, राखी बांधली गेला. पण मग सासरे आपण भावाला बोलवलं ना, तरी पण तेवढं एकमेकांना गप्पा मारणं वगैरे, ते फ्री वातावरण त्या गोष्टी नाही भेटत. तेच जर मी माहेरी गेले असते ना, 2-4 शब्द एकमेकांशी बोलणे असं, ते एकमेकांमधले काही नाही का, काही गोष्टी एकमेकांच्या पटत नसेल त्या पण मोकळेपणाने सांगणं असतं, हसून खेळून राहणं असतं. तसं तो सासरी माझ्या घरी आला, पण मग तो नाही तेवढा मोकळेपणाने इथे माझ्याशी बोलू शकत ना, मी त्याच्याशी तितक्या मोकळेपणाने बोलू शकत. असं म्हणजे शेवटी सासरी कसं आहे, हे बघतोय तो ऐकतो, आपल्या डोक्यात पण टेन्शन असतं, त्याच्यामुळं आपण एकमेकांशी कोणीच बोलू शकत नाही. तेच जर मी माहेरी गेले असते तर 2 शब्द तो त्याच्या मनातल्या, त्याच्या अडचणी असो किंवा काही असो मला सांगू शकला असता, बोलू शकला असता. मी पण त्याच्याशी 2 शब्द मोकळेपणाने बोलू शकले असते. असं सगळ्याच गोष्टींचं हे पडतं. खरंच ना, एकमेकांसोबत लहानाचे मोठे झालेले बहीण भावंडं एकमेकांचे दुःख शेअर करायला पण, सुखदुःख शेअर करायला पण त्यांना काही जबाबदाऱ्यांमुळे एकत्र येता येत नाही, वेळ भेटत नाही. हे तर खरंच खूप अवघड आहे. तरी चला असू द्या. असं कसं का असेल ना, रक्षाबंधन तर साजरं झालं. तो इथे आला, मी त्याला राखी बांधली, ओवाळली. कारण काही असो ते तर साजरं झालंच. पण तुमचं रक्षाबंधन कसं साजरं झालं ते तुम्ही सांगा. आणि मी जे काय बोलते ती गोष्टी तुम्हाला पटत आहे का? तुमचं याबद्दल काय मत आहे ते पण तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. चला असू द्या, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.